श्री स्वामी समर्थ. तृतीयोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती के विवर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदद्दी सम. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गा वरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, तेथे येथेंची मुक्काम करावा. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांसी परिणच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्याचे गृहाप्रती, स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनु आपण बळे दारिद्र्याच्या घरी या जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी परमभाग्य तयाचे. धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापळी मार्गी श्रीमती, निसाहार किंतिक राहती मौन धरिती किती एक. एक चरणी उभे राहोन सदा विलोकिती गगन, एक गिरी गहवरी बैसोन तपश्चर्या करितांती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक बटुकर्मे आचारिती. एक लोका उपदेशती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन नाचती, एक बांधिती देवालये. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केलियासी नाना साधन भावावीण सर्व व्यर्थ. योग यागादिक काही चोळप्याने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्याचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेडी राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरण उदेले. तैपासून जगांत त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळप्याचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात बात पसरली. आपुली ढावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामी राजेती बहुदान जाती फिरावया. लोका माझी पसरली मात, नृपासी कळेला वृत्तांत, की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. राहती चोळप्याचे घरी दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोललो काय वाणी, गावा यती येवोनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही, आता जावोनी लवलाही भिटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतरज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी, हे सत्य तरी येवोनी आतांच देती दर्शना. राव मुखांतुनी वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची, सिंहासनाखाली उतरोन राव घाली लोटांगण. प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गदित, दृढ घातली मिठी चरणी चरण दुतले नेत्रांश्रुनी. मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले.
कुण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तै सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरी धरून विष्णुनाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शिरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट प्रवेशे तृतीयोध्यायः।